नमस्कार, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणित अभ्यास. आज आपण बघतोय सिमिलॅरिटीजमध्ये आज आपण बघणार आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमलाच आपण BPT थेरम म्हणतो, किंवा त्यालाच याच थेरमला थेल्स थेरमसुद्धा म्हणतात. थेल्स थेरम किंवा BPT थेरम किंवा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम हे तिन्ही एकाच थेरमची नावं आहेत. तर स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल, एक लाईन जी पॅरलल आहे एका साईडला ट्रायंगलच्या आणि इंटरसेक्ट करते आहे उरलेल्या दोन साईडला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये, तर ती लाईन त्या दोन साईडला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते आहे, हे स्टेटमेंटचा अर्थ आहे. तर आपण बघू, हा एक ट्रायंगल आहे ABC आणि ह्या ट्रायंगलला एक लाईन L पॅरलल आहे BCला, साईड BCला ही लाईन पॅरलल आहे आणि साईड AB आणि साईड AC ह्या दोन साईडला पॉईंट P आणि पॉईंट Q ह्या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे रिस्पेक्टिवली. आपण गिवन आपल्याला जे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. आता हा आपल्याला लिहिण्याच्या आधी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल साईड, कोणाला पॅरलल? पॅरलल टू साईड BC अँड इंटरसेक्टिंग side AB and side AC at point P and Q respectively. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP upon PB is equal to AQ upon QC. आता हे प्रूव्ह करण्यासाठी AP अपॉन PBचा रेशो केव्हा मिळेल? जेव्हा मला ही साईड दिसते आहे, आणि AQ अपॉन QC हे दोन सेगमेंटचा रेशो तेव्हाच मिळेल जेव्हा आपण ही साईड कन्सिडर करू. तर आता याच्यासाठी मला कन्स्ट्रक्शन करायला लागेल. कन्स्ट्रक्शनमध्ये जर मी दोन सेगमेंट BQ आणि सेगमेंट PC ड्रॉ केल्या तर हे असं दिसतं. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. ह्या दोन सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर मला दोन ट्रायंगल मिळतात, APQ आणि PQB, तसंच APQ आणि PQC. ठीक आहे, तर प्रूफ लिहू. दोन ट्रायंगल घेतोय आपण AP आणि आपल्याला AP आणि PBचा रेशो पाहिजे आहे. तर AP आणि PBचा रेशो मला केव्हा मिळेल? जेव्हा मी हा होल ट्रायंगल, हे जे ट्रायंगल आहे याला कन्सिडर करेल APQ आणि PQB. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB, हे दोन ट्रायंगल जर तुम्ही बघितले तर AP आणि PB हे बेस आहेत आणि यांचा आपल्याला जर एरियाचा रेशो घ्यायचा असेल तर मला हाईट लागेल. जर मी पॉईंट Q मधून परपेंडिक्युलर टाकला AB वर तर मला हाईट मिळते आणि ह्या दोनही ट्रायंगलची हाईट सेम आहेत. म्हणून जेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा हाईट सेम होते तेव्हा एरियाचा रेशो फक्त करस्पॉन्डिंग बेसेसचा रेशो असतो. म्हणून मी लिहून घेते एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल PQP इज इक्वल टू, हाईट सेम आहे, करस्पॉन्डिंग बेसेस कोणते आहे AP आणि PB. AP अपॉन PB. ह्याला मी इक्वेशन 1 नाव देते. सिमिलरली आपण दुसरे दोन ट्रायंगल कन्सिडर करू, APQ आणि PQC हा वाला ट्रायंगल. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC, ह्या दोन ट्रायंगलची हाईटही आपल्याला परपेंडिक्युलर टाकल्यानंतर मिळते. जर P पॉईंटमधून मी परपेंडिक्युलर टाकला AC वर तर मला APQ आणि PQC ह्या दोन ट्रायंगलची हाईट मिळते. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू, आता ह्या दोनही ट्रायंगलची हाईट सेम आहे. हा जो परपेंडिक्युलर टाकला आहे हा त्या दोन ट्रायंगलची हाईट आहे. आता हाईट सेम झाली तर त्यांचा करस्पॉन्डिंग बेसेसचा रेशो येणार. दोन ट्रायंगलच्या एरियाजचा जर आपण रेशो घेतला तर हाईट जेव्हा सेम असते तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसचा रेशो म्हणजे AQ अपॉन QC. तुम्हाला हा कन्सेप्ट, याला मी नाव देते 2, इक्वेशन नंबर 2. जर तुम्हाला हा कन्सेप्ट कळत नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा कन्सेप्ट क्लिअर केला आहे. तो व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघा. आता मला प्रूव्ह करण्यासाठी AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC प्रूव्ह करण्यासाठी ह्या दोन इक्वेशनची आवश्यकता पडेल. म्हणून मी हे इक्वेशन परत समोरच्या स्लाईडमध्ये लिहून घेते. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. हे इक्वेशन आपलं 1 होतं. आणि एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन AQ अपॉन QC. हे मिळालं होतं आपल्याला इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशनला जर नीट बघितलं तर AP अपॉन PB मिळालं आहे, AQ अपॉन QC हे रेशो मिळाले. आता ह्या दोन इक्वेशन बघितलं तर ही RHS आहे, सॉरी ही दोन इक्वेशनला दोन साईड आहे, RHS आणि LHS. ही LHS आहे, लेफ्ट हँड साईड आहे, आणि ही राईट हँड साईड आहे. तर RHS इक्वेशनच्या इक्वल टू इथे बघितलं तुम्ही तर वरचा जो ट्रायंगल आहे, एरिया ज्याचा आपण एरिया घेतला आहे तो APQ ट्रायंगल आहे. हा एकच ट्रायंगल आहे, इथे पण APQचा रेशो घेतला आहे. तर आता मला पुढचा यांच्यामधलं रिलेशन शोधण्यासाठी मला PQB आणि PQC ह्या दोन ट्रायंगलमधलं रिलेशन लागणार आहे. म्हणून मी मला हे दोन ट्रायंगलमधलं रिलेशन शोधण्यासाठी मी लिहिते इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. आपल्याला दिलं आहे की ही जी लाईन आहे L किंवा सेगमेंट PQ, सेगमेंट PQ पॅरलल आहे कोणाला, साईड BCला. हे कुठून आलं आपल्याला दिलेलं आहे, याला आपण सेपरेट करू थोडंसं. हे गिवन आहे आपल्याला. आणि हे दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. तर आपण आधी बघितलं होतं की दोन पॅरलल लाईनच्या मध्ये जर दोन ट्रायंगल असतील तर त्यांची हाईट जर मी इथून परपेंडिक्युलर टाकला तर ही मिळते मला एका ट्रायंगलची हाईट आणि ही दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. तर हे पॅरलल लाईनच्या मध्ये असल्यामुळे यांची हाईट सेम येणार. प्लस त्यांचा बेस बघा, दोघांचा PQ हा कॉमन बेस आहे. PQ इज कॉमन बेस. याच्यावरनं मला काय कळतं तर त्यांचे एरियाज इक्वल असतील. म्हणजे मी असं लिहू शकते एरिया ऑफ ट्रायंगल
PQB इज इक्वल टू कोणाच्या बरोबर आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ह्याला मी इक्वेशन नंबर 3 देते आणि मला हे रिलेशन मिळालं, ह्या दोन ट्रायंगलमधलं हे रिलेशन मिळालं की जो PQBचा एरिया आहे तोच एरिया PQCचा पण आहे, कारण की त्यांचा हाईट आणि बेस ह्यांचा जर मी रेशो घेतला तर तो 1 मिळतो, म्हणून एरियाज त्यांचा इक्वल होणार, दोघांचा एरिया सेम होणार. हे मला थर्ड इक्वेशन मिळालं. मी हे 3 इक्वेशन जर कन्सिडर केले तर मला फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3, तर मी पहिलं इक्वेशन जर कन्सिडर केलं, हे 3 इक्वेशनमध्ये बघून मी रिलेशन पुट केलं तर काय मी हा PQB हा जो ट्रायंगल आहे, हा PQB एरिया ऑफ ट्रायंगल PQB, या व्हॅल्यूला PQCने सबस्टिट्यूट करू शकते. हो, तर मी लिहिते बाय substituting इक्वेशन 3 in 1. इक्वेशन 3 1मध्ये ठेवल्यानंतर मिळतं मला एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल. मी हा PQB नावाचा जो ट्रायंगल आहे याला मी रिप्लेस करते PQCने, कारण की एरिया ऑफ PQB इज इक्वल टू एरिया ऑफ PQC. ट्रायंगल PQC इज इक्वल टू AP अपॉन PB. आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQBचा रेशो फ्रॉम इक्वेशन 2मधून इक्वेशन 2मध्ये दिलं आहे की AQ अपॉन QC असतो. तर मी हा पूर्ण टर्मला, ही जी पूर्ण टर्म आहे या पूर्ण टर्मला AQ अपॉन QCने रिप्लेस करू शकते का, तर हो, AQ अपॉन QC इज इक्वल टू AP अपॉन PB. बी थोडा व्यवस्थित. आता आपल्याला जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, इथे प्रूव्ह झालं की ते दोन जर लाईननी इंटरसेक्ट केलं, एक लाईन असेल आणि जी इंटरसेक्ट करत असेल एका ट्रायंगलला, ट्रायंगलच्या दोन साईडला आणि पॅरलल असेल तिसऱ्या साईडला, तर ते आपल्याला प्रपोर्शनमध्ये मिळतात. तर त्यांच्या ज्या उरलेल्या दोन साईड सेम प्रपोर्शनमध्ये मिळतात, म्हणजे AP आणि PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेन्स प्रूव्ह. आपण काय प्रूव्ह केलं, तर हा थेरम प्रूव्ह केला की ही लाईन L होती, लाईन Lनी आणि ही लाईन L पॅरलल टू एक साईड होती, म्हणजे हा BC साईडला पॅरलल होती. तर ह्या साईडनी इंटरसेक्ट केलेल्या दोन्ही उरलेल्या दोन साईड प्रपोर्शनमध्ये डिवाइड होतात, म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. जर ही साईड 1 ह्या साईड 1 असेल आणि ह्याचं म्हणजे ह्या साईडचं AP अपॉन PBचं जर आपण रेशो घेतला, तर हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे. AP अपॉन PBचा आपण रेशो 1:3 घेतला, तर या थेरमवरनं आपल्याला आपण AQ अपॉन QCला 1/3 लिहू शकतो. 1/3 येणार, म्हणजे AP 1नी वाढला तर AQ पण 1नीच वाढाल, 1च्या मल्टिपलमध्ये वाढेल. आणि PB जर 3च्या मल्टिपलमध्ये वाढत असेल तर QC पण 3च्याच मल्टिपलमध्ये वाढेल. लक्षात येतंय? आय होप तुम्हाला हा पूर्ण थेरम व्यवस्थित कळाला असेल. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.